बस आता आता रडायचं नाही. ओके आपण आता स्ट्रॉंग राहायचंय. हा ओके झालं ते झालं. आता तू मनामध्ये इतर कुठलेही विचार आणू नकोस आणि सगळं काढून टाक डोक्यातून. ओके मी आहे ना, मी सगळं नीट करणार. ओके माया तू आता एकदम छान राहा, स्ट्रॉंग राहा. मी उद्या आपण लंचला भेटल्यानंतर सगळा पुढचा प्लॅन तुला सांगेन. ओके आय लव्ह यू. आय लव्ह यू माया. आता मला दिसतंय माझी पूर्वीची माया परत मिळाली मला. येतो. व्हॉट काय सांगतेस का शनू बेबी? हो मम्मा. झालं म्हणजे आता यापुढे तू फक्त राधिकाचं ऐकणार. असं नाहीये, असं काहीही नाहीये मम्मा. अगं तिने मला जे काय सांगितलं ते मी तुला सांगितलं. दॅट्स इट. तीच म्हणते मी. मी इतकं खाली कपाळी ओरडत असते तुझ्या, तू माझं कधी ऐकत नाही. तिचं काय ऐकणार आहेस? पण मम्मा ही राधिका जे काही सांगते ते खोटं नाहीये ना? नाही खोटं नसेलच. आणि आजकाल गॅरी जसं वागतोय ना ते बघितल्यावर तर ते खोटं वाटतच नाहीये. पण मी काय म्हणते ना शनू बेबी, राधिकाचा नक्कीच काहीतरी फायदा असणार. त्याशिवाय ती एवढं मोठं पाऊल नाही उचलणार. असं नाहीये मम्मा. अरे मी तिचं आधीचं पण बिहेवियर बघितलंय ना. आणि ती त्या टाईपची गर्लच नाही. शी इज दॅट टाईप ऑफ गर्ल. म्हणजे स्वतःचा प्रॉफिट किंवा फायदा न बघणारी आणि दुसऱ्याचा भल्याला इम्पॉर्टन्स देणारी बाई आहे. सोड ना, आपल्याला काय करायचं त्याच्याशी. सोड. आपल्याला पैसे मिळत आहेत आणि गॅरीचं भांड पण उघडं पडतंय जे आपल्यासाठी चांगलंच आहे. येस हा ना. पण एक मिनिट शनू बेबी, मूळ मुद्दा राहतो बाजूला. त्या 5 लाखचं काय करायचंय? अगं तू घे ना पैसे मम्मा. तू नको टेन्शन घेऊ. टेक इट. अरे नुसतं घेऊन नाही चालणार आहे. तो तुला डिवोर्स द्यायला सांगणार. आणि नुसतं सांगणार नाही, तसं तो माझ्याकडनं वधवून घेणार. मग तू वध ना. काय म्हणजे हो म्हणून टाक ना. तू टेन्शन घेऊ नको मम्मा. पुढे काय करायचं ते मी बघ. ओके. बंगलोरला गेलाय. डॅड अचानक हे काय म्हणजे मध्येच कुठे बंगलोर वगैरे? पण नाही, तो तुझा बाबा आहे. तो केव्हाही काहीही करू शकतो. पण माझं तसं नाही ना. म्हणून सांगते, मी पण उद्या बंगलोरला चालली. तुम्ही का? अगं यशनेच बोलावलंय. त्याने काही तिथं गेट टुगेदर ठेवलंय. अच्छा, म्हणजे तुम्ही सगळेजण कॉलेज मधले एकत्र भेटणार आहात का? नाही ग, आम्ही दोघं कॉलेजला कधी एकत्र नव्हतोच. पण आमचा एक कॉमन फ्रेंड ग्रुप होता, ज्याच्यातनं आम्ही अशी वेगवेगळ्या काही सोशल ऍक्टिव्हिटीज वगैरे करायचो. त्यातली काही जण जमणार आहेत. किती छान. मला ना हे असं गेट टुगेदर, रियुनियन ही कॉन्सेप्टच आवडते. सगळ्यांनी असं एकत्र जमायचं, मस्त मजा करायची. आवडतं का तुला? मग आपण आपल्या कॉलेजचं करून टाकूया रियुनियन. कसं शक्य? का? कुठे आहेत आपल्याला आता माहिती नाही. त्याला किती वेळ लागतो शोधून काढायला. आणि तसंही त्यातले बरेच जण नागपूरमध्येच आहेत. नंतर राहता राहायला गुरुनाथ तो आहे ना इथेच. बॅड जोक. ऍब्सोल्युटली. ठीक आहे, तसं पण नको रियुनियन. काय उगाच तिकडे परत सगळे जण जमणार, सगळ्यांना उगाच चर्चेला विषय मिळणार आणि बऱ्याचशा मुली नाराज होतील ना ग. असं त्यांना कसं वाटेल? काय यार सौमित्र, आम्ही होतो ना यार, तू राधिकाशी काय लग्न केलं असं नको ना वाटायला त्यांना. नको. आई जाऊ दे, तुम्ही त्याच्याकडे लक्ष नका देऊ. तुम्ही चाललात ना बंगलोरला, मी सगळं पॅकिंगचं बघ. डोंट वरी. सो नाईस ऑफ यू. थँक्यू राधिका. थँक्यू काय त्याच्यात आई? अरे काय थँक्यू काय? अरे वेलकम वेलकम. काय कोणाशी बोलतो? नाही काय झालं, डॅड समोर पण बऱ्याचदा हा विषय निघालाय. म्हणजे मी पण बऱ्याचदा डॅडला सांगितलं, अरे माझ्यामुळे राधा घरात आली आहे, सो थोडस क्रेडिट मला देत जा. पण कोणीच मला क्रेडिट देत नाही. त्यामुळे मी एक आता ना इमॅजिनरी माणूसच तयार केलाय. तो मला थँक्यू म्हणतो, मी त्याला वेलकम म्हणतो. हे सगळं कशासाठी? आमचंही काही पूर्वजन्मीचं बरं कृत्य, चांगलं सत्कृत्य असेलच ना. तेही कामाला येईलच ना. त्याचं क्रेडिट तुला कशाला? तो बॅलन्स आमचा आमचा. जा बाबा तुझा. हो कमिंग कमिंग.
जावई बापू, वाव, आलात तुम्ही, वाव, ग्रेट. मी पहिल्यांदाच घरात आल्यासारखं काय रिॲक्ट होत आहे? नाही तसं नाही, पण आपला माणूस जेव्हा कामावर जातो आणि दमून भागून घरी आल्यानंतर जो एखाद्याला आनंद होतो ना, तो झालाय हो मला. झाला आनंद व्यक्त करून? हो येस. मग मी तुमच्याशी जे काही बोललो होतो त्याचं पुढे काय झालं, त्याचा काय विचार ते सांगा. विचार काय करायचंय? अहो तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे. म्हणजे 5 लाखात आपली डील डन. 5 लाख दिल्यावर आनंद व्यक्त. तुम्ही तयार आहात हे मला कळतंय, ते मला माहिती आहे. हा म्हणजे व्हालच ना तुम्ही तयार. हो. पण शनायचं काय? एकदा का तुम्ही 5 लाख रुपये दिले ना, की तिला कसं समजवायचं ना ते माझ्यावर सोडा. पण ते 5 लाखात डील डन. सासूबाई, नाही तुम्हाला एक गोष्ट खरी सांगतो मी. सांगा. मी आतापर्यंत मला पहिल्यांदा तुमच्याबद्दल एवढं प्रेम येतंय. काय सांगता? हा म्हणजे सांगितलेली गोष्ट इतकी व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला समजली याचं मला ना फार कौतुक वाटतंय. सो वेल डन. नाही डील डन. 5 लाखात डील डन. आताच मी जरा प्रेम येतंय असं म्हणालो ना तुमच्याबद्दल. हो मलाही खरं सांगते तुमच्यावर खूप ना. 5 लाख रेडी ठेवा, तेवढं करा म्हणजे मग काय. वा वा, आजचा दिवस छान जाईल असं वाटलं होतं. इतका छान जाईल असं नव्हतं वाटलं. वा. सापडणार नाही लगेच इथे ठेवते. नको वरती. सौमित्र सोड मला. मला प्रेम तरी व्यक्त करू दे ना राधा. मला बरीच काम आहेत. हे काम वगैरे बाजूला ठेव ग. मी आज खूप खुश आहे. खुश असायला काय झालं? तुला खरंच कळत नाही मी का खुश आहे? नाही काय खुश होण्यासारखं काहीच नाहीये. असं काय करतेस राधा? काय? हेच वाक्य जरा उलट कर ना, म्हणजे तुलाच उत्तर मिळेल. नाही मला नाही कळते. राधा, डॅड गेलाय बँगलोरला, मम्मा पण चालली आहे बँगलोरला. उद्यापासून फक्त तू आणि मी दोघंच आहोत घरात. त्यामुळे आता ओनली रोमांस. मला ऑफिस आहे. काय बोरेस ग राधा? तुझ्यात काय रोमांस वगैरे आहे की नाही? किती दिवसांनी आपण दोघंच जण आहोत घरात आणि तू असू दे ना. ऑफिसला वगैरे काय जायचं नाही. मला महत्वाची मीटिंग. नाही जायचं ऑफिसला. मी जाणार आहे. नाही जायचंय. गेले तर? नाही मी जाऊच देणार नाही तुला. असं कसं नाही जाऊ देणार? कसं? तुझी ऑफिसला जायला निघालीस ना, मी ना अशी मिठी मारणार तुला आणि म्हणणार की नको ना जाऊ ऑफिसला. जाऊ दे ना ऑफिसला. नको ना जाऊ. का ऐक ना, फेवरेट आहे. हे इथे ठेवलं. हा हे बरं झालं घेतलं. बॅग भरण्याचं नाटक आता बस झालं. नाटक नाही नाटक नाही. मीच भरली आहे बॅग. म्हणजे मी मदत करतोय तिला, म्हणजे ती मला मदत करते. बॅग मीच भरली आहे. हो का? हो. माझी कोणती औषधं आणि ती कुठं ठेवली आहेत? ठीक आहे. म्हणजे औषधं घेतली आहेत, पण कुठल्या कप्प्यात ठेवली आहेत ते आता आठवत नाही. वरच्या कप्प्यात ठेवली. कळलं? औषधं हे नेहमी कायम हाताशी लागतील अशा ठिकाणीच ठेवायची असतात. कळलं ना तुला? ती अशी इथे ठेवत होती कुठेतरी. मी तिला सांगितलं नेहमी हाताला लागतील अशा ठिकाणी वरच्या कप्प्यात मी ठेवली. आता बस झालं. उगाच तिचं क्रेडिट तू घेऊ नकोस. बाजूला हो. बाजूला हो. फोन आला. हा हॅलो राधिका, मी शनाया बोलते अगं. हा पिंकी. हा आले हॅलो शन्या, मी राधिका बोलतेय. आसपास माणसं होती म्हणून तुला चिंकी म्हटलंय. ओ, आपण कोडनेम्स ठेवणार आहोत का? नाईस. हा तसंच समज. वाव, आय लाईक कोडनेम्स. मग मी जर चिंकी असेल तर तू पिंकी. चालेल? कसं तरीच वाटतंय ऐकायला, पण ठीक आहे. वाव यार, सो थ्रिलिंग. आपण कोडनेम्स मध्ये बोलणार. मला आता आवडून घ्यायला लागेल. बोल. तुला माहितीये, लग्नाच्या आधी मी आणि गॅरी पण ना कोडनेम्स मध्ये बोलायचो. शन्या. ओ सॉरी, नो मोर टॉक्स अबाउट पास्ट, ओनली फ्युचर. येस. बोल, फोन कशासाठी केला होता? अरे मी ह्यासाठी फोन केला होता, मला गॅरी बद्दल तुला इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन द्यायची होती. कसली?
गॅरीने मम्माला 5 लाख रुपीज ऑफर केलेत. का? मी त्याला सोडून द्यावं म्हणून. काय? हो राधिका, सी तू सांगितलेलं सगळं खरं निघायला लागलंय. इनफॅक्ट त्याचा आणि मायाचा अफेअर होता हा डाऊट पण क्लिअर झालाय. त्यांचं ऍक्च्युअल मध्ये अफेअर आहे आणि ते लग्नाचा पण विचार करतायत. त्याशिवाय पण गॅरी मला सोडायला तयार होईल. हो ना, खरं आहे ना? का सांगेल ना? काय ठरवलंय मग आता? हे बघ, तू तर मला म्हणली होतीस की गॅरीला काही कळलं नाही पाहिजे, त्याला डाऊट देऊ नको. सो मी आता मम्माला सांगितलंय की यू गो अहेड, तू ऑफर एक्सेप्ट कर. बाकी पुढचं पुढे बघू. मी काही रॉंग नाही ना केलं? नाही, बरोबर वागतेस. हे बघ, यापुढे तुझी जबाबदारी जास्त वाढली. त्यांनी काही हालचाल केली की लगेच मला कळवायचं, कळलं? हो पिंकी, तू जसं सांगितलंयस तसंच करेन मी. हा ठीक आहे. ऑल द बेस्ट. चल बाय जिंकी, बाय बाय. बाय पिंकी. थँक्यू. खरंच शन्या नशिबान, म्हणून या माणसाचा खरा चेहरा तरी तिला कळला. आता ती स्वतःच्या आयुष्याबद्दल भविष्याबद्दल नीट विचार तरी करू शकते. नाहीतर यांना परमेश्वर मानून यांच्याबरोबर मुकाट्याने संसार करत राहिले. नाही गुरुनाथ सुभेदार, तुमच्या पापाचा घडा आता भरलाय. मी आता सोडणार नाही तुम्हाला. आई काळजी घ्या. आणि पोचलीस की नक्की न विसरता कळव. असं काय म्हणतोस रे? अरे म्हणजे काय, मागच्या वेळेला बँगलोरला गेली होतीस तर मैत्रिणी भेटल्यावर विसरून गेली होतीस हो. म्हणून. तसं काहीही नव्हतं. हा, मी इथं नसले ना की यश काहीतरीच बोलत असतो. बरं चल, आता काय इथेच गप्पा मारत बसणारच का निघणार पण आहेस? मी निघणारच आहे. तुझी काय एवढी घाई? अरे मला कुठे काय घाई आहे? मी तुझी फ्लाईट मिस होईल म्हणून घाई करतोय. असं काय करते? चल. मी तयार आहे, पण तुझ्या तयारीचं काही दिसत नाही. म्हणजे माझी कसली तयारी? ऑफिसला नाही जायचं? हा नाही, मी नाही जाणार आहे आज ऑफिस. का? अरे यश नाही म्हटलं तुला नको जायला? ताप येणार आहे मला. काय? म्हणजे अरे म्हणजे ताप आल्यासारखं वाटतंय मला, असं म्हणायचं होतं. असं कणकण कणकण जाणवते मला. हो, खरंच ताप येतोय का आज बायको घरी आहे म्हणून ताप येतोय? नाही 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 अगं, मी जाणार आहे. हा ती ऑफिसला जाणार आहे. हो. ऑफिसला जाणार आहेस? जायलाच हवं. हो ना, जाणार आहे ऑफिसला. एवढ्या एक्सप्लेनेशनची काहीही गरज नाहीये. नाही एक्सप्लेनेशन वगैरे नाही ग. अरे शेवटी तुझीच आई, सगळं समजतंय. आमच्या वेळेला ना कॉलेजमध्ये असताना एक गाणं खूप पॉप्युलर झालं होतं. तू आता गाणी काय आठवत बसलीस? चल ना. ऐक तर. हम तुम एक कमरे में बंद. चला चला. केड्या, आता माझा फोन आला नाही म्हणजे सगळं व्यवस्थित चाललंय असं समज ना तू. अच्छा, आता तू मला सांगणार हा गोष्टी कशा मॅनेज करायच्या? हे बघ, गुरुनाथ सुभेदार आहे ना, गोष्टी मॅनेज करण्यामध्ये सगळ्यांचा गुरु आहे, गुरु. माया काय चीज आहे? मायाला मी असं मॅनेज करणार आहे. कसं? तिला आज रूपम रेस्टॉरंट मध्ये डिनरला घेऊन चाललोय. तर तिथे तिला कसं बरोबर गुंडाळतो बघ असतो. हा, सांगायचं काय, तिला तिला 5 लाख रुपये देऊन तिचं तोंड बरोबर बंद केलंय मी. तिचं टेन्शन नको घेऊस, आहे की नाही? केड्या, आता प्लीज तू तुझं नको ना मध्ये घोडम मध्ये. केड्या, तू तू तुझं नको सांगूस मध्ये. सांगतो ना तुला मी. अरे एक साधी गोष्ट लक्षात घे, माझा फायदा झाला की मी तुझा फायदा करून देणारच ना. हा, सो माझं काम होऊ दे, तुलाही बरोबर खुश करतो मी. ओके? बट
ठीक आहे, ते नंतर बोलू सगळं. मला आता ते रूपम रेस्टॉरंट मध्ये पोहोचू दे बाबा, माया वाट बघत असेल. अभी तो सब गेम शुरू करना है मेरे को. हा चल, थँक्स बाय. गॅरी, तुझ्या बरोबर माया असली तरी माझ्या बरोबर ही राधिका आहे. तुझा जो काही प्लॅन आहे ना त्याची आम्ही अशी वाट लावतो की तू बघतच राहशील.